कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या मैथिली मॅडम ऑफिस जॉईन करणार आहेत. कशासाठी? काय ऑफिसमध्ये काय जत्रा वगैरे भरली की काय? आणि हे कोणी ठरवलं? अद्वैत, तू? कोणाला विचारून ठरवलंस? आधी हे सगळं काय चाललंय? इतकी वर्ष त्या शतग्रीवची भीती घालून मैथिलीताईंना घराबाहेर पडू न देण्याचा हट्ट केला तुझ्या बायकोने. मग आता हा असा अचानक निर्णय का घेतला? काय प्रॉब्लेम आहे यांचा? हे आपल्याला विश्वासात का घेत नाहीये? फाल्गुनी, प्रश्न विश्वासात घेण्याचा नाहीये. आता सिच्युएशन अशी. कसली सिच्युएशन? काय सिच्युएशन? सिच्युएशनचं मला काही सांगू नकोस प्लीज. अरे त्यांना घरात कंटाळा आला असेल तर विरंगुळा म्हणून दुसरं काहीतरी करायला सांग ना. ऑफिसला यायची काय गरज आहे? तेजस भाऊजी, प्लीज एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्हाला काही समजून घ्यायचं नाहीये. पण जर त्या ऑफिसला आल्या तर काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी PhD केली आहे, त्यांचा आपल्या ऑफिसला फायदाच होईल. खा ना. त्याला अजून काय हवं असेल तर द्या, पण शांत बस जरा. कुठेही तोंड उघडू नकोस. ज्यातलं आपल्याला कळत नाही ना त्यातलं बोलायचं नाही. आर्किओलॉजीमध्ये PhD आणि आपलं ऑफिस, काय संबंध आहे का या दोन गोष्टींचा? जर अद्वैत ब्रू आणि नेत्राने हा डिसिजन घेतलाय तर त्यामागे काहीतरी व्हॅलिड रिझन असेल ना. असेल ते त्यांना माहिती आहे, मला काही माहित नाही त्यातलं. अरे त्यांना घरात ठेवून घेतलं ना हेच खूप आहे. तेजस ठेवून घेतलंय म्हणजे? मावशी आहेत त्या, त्यांचा या घराशी काहीतरी संबंध आहे. या घरातल्या आहेत त्या, कोणी परक्या नाही आहेत त्या. अद्वैत भाईजी, ऐसे देखा जाए तो मैथिली मैडम तेजसला सख्खा मौसीच तुमचा नाहीये. तुम्ही का त्यांची साईड घेताय? फाल्गुनी, तेजस पुरे आता. इंद्राणीताई, तुम्हाला तरी पटतंय हे सगळं? इतकी वर्ष मैथिलीताई आपल्या घरात होत्या, नेत्राने त्यांना इथे आसरा दिला का? कारण यांच्या जीवाला त्या शतग्रीव पासून धोका आहे म्हणून ना. मग आता अचानक काय झालं? मैथिली ऑफिसला जाणार आहेत हे ठरलंय आणि ह्यात बदल होणार नाही. कोणाची इच्छा असो अथवा नसो, मैथिली ऑफिस जॉईन करणार. आणि अद्वैत, या ऑफिसमध्ये कोणी यायचं नाही हे मी ठरवणार. कोणाला काही सांगायची गरज नाही. आणि आजही कंपनीचा मालक मीच आहे. आणि हो, आजपासून मी पुन्हा ऑफिस जॉईन करतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.